तो हातात असलेल्या त्या कफलिंग्सकडे आणि त्या नोटांकडे बघतच राहिला. त्याच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता. आता पुढे काही वेळाने भानावर आल्यावर तो तिच्या मागोमाग धावला. निर्जीव ती, निष्प्रांती गेटच्या बाहेर एक एक पाऊल हळूहळू टाकत जात होती, जणू कोणी एखादी जिवंत चिताच मांडली असावी. आता ना तिला त्या अंगावरच्या तोकड्या उत्तम बाजारू कपड्यांची पर्वा होती, ना पर्वा होती स्वतःच्या अर्धनग्न शरीराची. तिला त्या अवस्थेत बघून करणचं काळीज थर कापलं. तो धावत पुढे आला. विरजा चालता चालता ठोकर लागून खाली पडली. खोक पडली तिच्या डोक्याला. रक्त वाहू लागलं तिच्या माथ्यातून. पण ह्या वेदना तर काहीच नव्हत्या तिच्या जळत्या हृदयाच्या जिवंत चितेपुढे. विरजाला त्या अवस्थेत बघून देवायला खूप त्रास होत होता. क्षण क्षण काळीज तुटत जात होतं त्याचं. तरी पण हृदयात घुसलेल्या त्या बाबळीच्या काट्यांची पर्वा न करता आपल्या प्रेमाला सावरायला थरथरत्या हातांनी पुढे सरसावला तो. पण ती मात्र मागे सरकली आणि तसा त्याच्या काळजाचा ठोका चुकला. देवाय रडत, नाही जान, असं करू नकोस, असं करू नकोस. प्लीज डोंट डी दिस विथ मी. प्लीज मला एक संधी दे जान. मी सगळं ठीक करेल, एकदम ठीक करेल. नाही होऊ देणार परत तुला त्रास कधीच. पिल्लू, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मी मरून जाईल ग, मरून जाईल ग. मी नाही ग इतका वाईट जान, जितका तू मला समजतेस. लेट मी एक्सप्लेन यू की त्या रात्री नक्की काय झालं. मला एक संधी दे, शेवटची, एकदाच. आय प्रॉमिस यू आय विल मेक एव्हरीथिंग ओके. आय बेग ऑफ यू. प्लीज गिव्ह मी वन लास्ट चान्स माय लव्ह. जान, प्लीज डोंट लिव्ह मी. आय विल डी. तो तिला हात लावायला पुढे सरसावला, पण ती मात्र परत मागे सरकली. देवाईकडे बघताना, आपल्या प्रेमाकडे शेवटचं बघताना तिच्या भरलेल्या त्या डोळ्यात एक दुःखद स्मित उमललं. अगदी ह्या गालापासून त्या गालापर्यंत पसरत गेलं. देवाईकडे बघत बघत ते केविलवानं हसत ती 4 पावलं मागे सरकली. त्या मागे पडणाऱ्या एक एक पावलांबरोबर देवाईचा जीव त्याच्या शरीरापासून दूर चालला होता. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतच होती. त्या भरलेल्या डोळ्यांच्या पडद्याआड काय नव्हतं. प्रेम, दुःख, स्वतःबद्दलचा कमालीचा तिरस्कार, वेदना, कधी न संपणारा आक्रोश आणि त्याचा जिवंत मृत्यू. अश्रू कोसळत होते तिच्या नयनातून, पण तिच्या गालावरचं स्मित काही थांबतच नव्हतं. ते अजूनच पसरत चाललं होतं, अगदी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत. त्याच्याकडे एकटक बघत तिने एक जीव घेणं स्मित केलं आणि झरकन मागे वळली. तिच्या अगदी जवळ, अगदी समोर असलेल्या करणच्या गळ्यात आपले दोन्ही हात घातले. पायाच्या टाचा किंचित उंचावल्या. आपला तो विस्कटलेला चेहरा त्याच्या अगदी जवळ आणला. त्याच्या डोळ्यात आपले अश्रू भरलेले डोळे बघत आपलं ते विस्कटलेलं मन तिने त्याच्या ओठात विरघळवलं आणि बोलली, आय लव्ह यू करण जाधव. करणच्या समोर गुडघ्यावर बसत तिने जणू आपलं काळीजच आपल्या हाताच्या ओंजळीत धरून त्याच्यासमोर पेश केलं. विल यू गिव्ह मी प्लेजर टू बिकम युअर लवली वाईफ. विल यू मेरी मी. करण जाधव. सुन्न, एकदम सुन्न. तो सगळा आसमंत, करण आणि देवाय, सगळं सुन्न, एकदम सुन्न. ना कुठली गोळी चालली, न चाकू खुपसून रक्ताचे पाट वाहिले, ना रक्ताच्या थारोळ्यात कोणी विवळलं. तरी पण तो मेला, संपला. फक्त एक प्रतारणा आणि तो जागच्या जागी कायमचा संपला. द देवाय कार्तिक ठाकूर अखेर संपला. आजपर्यंत देशातल्या परदेशातल्या कित्येक नेत्यांनी, उद्योगपतींनी, अंडरवर्ल्डने आणि अशाच बऱ्याच अनगिनत एऱ्यागेऱ्यांनी त्याला संपवण्याचा किती प्रयत्न केला होता. ती कारस्थाने रचली गेली होती त्याच्या विरुद्ध. किती चाकू, तलवारी, बंदुका, बॉम्ब, कसली न कसली हत्यारं वापरली गेली होती. पण त्या मूर्खांना काय माहीत होतं, त्याला संपवायला फक्त एक मुलगीच पुरेशी होती. एक साधारण शूद्रशी मुलगी, विरजा जोशी. बस संपला तो, झाला त्याचा खेळ खतम. ती आत्ताच रुजलेल्या तिच्या नवीन प्रेमाच्या मिठीत होती आणि तो उद्ध्वस्त, मृत, थिजलेला, आपल्या तुटलेल्या काळजाच्या प्रत्येक तुकड्याने रक्तबंबाळ होत होता. त्याला कधी साधं खोटं खोटं दुखलं तरी तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहायचे आणि आज त्याच्या हृदयाच्या रक्ताचे पाठ वाहून देखील ती गप्प होती, हसत होती, आनंदात होती. आपल्या नुकत्याच उमललेल्या नवीन कोवळ्या प्रेमाच्या मिठीत करणच्या हृदयावर आपलं डोकं ठेवून आपले अश्रू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत रडत होती. काय झालं ते क्षणभर करणला कळलेच नाही.
तो आपल्या थरथरत्या नजरेने आपल्या मिठीत रडत असलेल्या आपल्या प्रेमाला बघत होता. 10 पावलांवर असूनही आताच क्षणी कोसदूर असलेल्या त्या पराभूत महान सम्राटाकडे बघत होता आणि बघत होता काही क्षणापूर्वी घडलेल्या त्या प्रसंगाकडे. त्याने सुन्नपणे देवाईकडे बघितले. आज अश्रू जसे गोठून गेले होते देवाईच्या डोळ्यात आणि मुकपणे बघत होते करणकडे. करण मनात देवाईकडे बघत खिन्नपणे स्वतःशीच हसत. ती तुझी होऊन पण कधीच तुझी झाली नाही आणि माझी होऊन पण कधीच माझी होणार नाही. हवी होती ती मला, खूप खूप हवी होती, पण अशी दुबंगलेली नाही. तिचं प्रेम माझ्यासाठी असूनही माझं कधीच होणार नाही आणि ज्याचं आहे त्याची ती कधीच होणार नाही. त्याला नेहमीच राग यायचा देवाईचा, पण आज त्याच्या इतकं तुटलेलं त्याने कोणाला बघितलं नव्हतं. लाखो बुराई असेल ह्या माणसात, पण त्याचं विरजावरचं प्रेम मात्र खरं होतं. अगदी 100 नंबरी अस्सल. करण आणि देवाई एक हरून पराभूत, दुसरा जिंकूनही पराभूत. एकमेकांकडे रोखून बघत होते ते, पण आज ना त्या डोळ्यात विस्तव होता ना होता एकमेकांना जाळून टाकणारा अंगार. एकमेकांच्या दुर्दैवावर स्तब्ध झालेले ते, स्वतःच्या बरबादीमुळे कोसळलेले ते. देवाई करणला, तिला माझ्या इतकं कुणीही प्रेम करू शकत नाही. करण देवाईला, माहीत आहे मला, पण तिला तुझ्या इतकं बरबादही दुसरं कोणी करू शकत नाही. ती सुरक्षित राहील माझ्याकडे, सगळ्या जगापासून सुरक्षित, तुझ्यापासून सुरक्षित, एकदम सुरक्षित. आणि त्याने आपल्या दोन्ही हातांनी विरजाला आपल्या अजून घट्ट मिठीत घेतलं. देवाईच्या डोळ्यात आग आणि पाणी दोन्ही एकत्रच पेटलं होतं. ती माझी आहे, फक्त माझी, फक्त ह्या देवाई कार्तिक ठाकूरची. करणच्या डोळ्यात डोळे घालून त्याने आपल्या खिशातली पिस्तूल उचललं, लोड केलं आणि करणच्या दिशेने रोखलं. 10 पावलांवर असलेला करण डोळ्यांची पापणीही न लावता देवाईकडे बघत होता, चेहऱ्याची एकही रेष न हलवता. तसं इतका वेळ करणच्या बाहुपाशात असणारी ती मागे वळली आणि देवाईकडे रोखून बघितलं. जर तो मरेल तर मीही मरेल. करणच्या पुढे देवाईच्या पिस्तुलाच्या बरोबर निशाण्याच्या समोर तिने स्वतःला उभं केलं. जिच्यासाठी मी 1000 वेळा मेलो, ती आज कोणा दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी माझ्या हातून मरायला तयार आहे. क्या इश्क है तेरा देवाई कार्तिक ठाकूर, जो तेरा होकर भी तेरा नहीं है. हिला काय वाटलं मी ह्याला मारील म्हणून? देवाई स्वतःशीच खिन्नपणे हसत, नाही मारू शकत तुला मी, कारण तू तुझा नाही माझा जीव आहेस विरजा, आणि हे माहीत आहे ना तुला, म्हणूनच वाचवायला आलीस ना त्याला तू. नाही मारणार त्याला मी, नाही करणार मी तुझा तिरस्कार, कारण तिरस्कार करायलाही प्रेम करावं लागतं. अँड यू जस्ट डोंट डिझर्व माय हार्ट, माय ब्युटिफुल हार्ट, जस्ट गो वे. ती खुश होती. तिच्या ओठात कधी न बघितलेले स्मित होतं आणि डोळ्यात कधी न संपणारे अश्रू. खुश होती ना ती, मग ते ओठ आणि डोळे वेगवेगळी भाषा का बोलत होते? का देवाईचा प्रत्येक शब्द तिच्या काळजावर घाव घालीत होता? पण नाही, हेच ठीक होतं तिच्यासाठीही आणि तिच्या देवसाठीही. ती स्मित करत होती, खुश होती ती, खूप खुश, आणि तिला खुश बघून देवाईच्या चेहऱ्यावर स्मित पसरत होतं. पण त्या स्मिताची प्रत्येक वेदना त्याला घायाळ करून जात होती, त्याच्या त्या नालायक हृदयाला तुडवत जात होती. ती करणचा हात धरून जात होती, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड, प्रत्येक क्षण त्याच्यापासून दूर, खूप दूर, परत एकदा त्याच्याकडे कधीच न परत येण्यासाठी. पण यावेळी कायमचं. तो वेड्यासारखा आपल्या काळजावर धडाधडा मारत होता. देव, थांब ना रे, थांब ना, थांबून का जात नाही आहेस तू? नाही राहत कोणी आता तुझ्यामध्ये, नाही इथं कोणी तुझं आता. मग कोणासाठी ही उगाच धडधड तुझी? का धडकतोयस तू परत एकदा तुटून पडण्यासाठी? वेडा आहेस तू, एकदम ठार वेडा. पण आता हा वेडेपणा एकदम बंद, एकदम बंद. आता कोणासाठी हे धडकणं एकदम बंद, एकदम बंद. धड 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 नाही वाजायचं आता इथे. एकदाच तुटून फुटून जाणारे म्हणजे मग ह्या जीव घेण्या वेदना तरी थांबतील. थांबेल हा एकदाचा खेळ माझ्या भावनांचा. आपल्या दोन्ही गुडघ्यात मान खुपसून तो नुसता रडत होता. त्याच्या दुःखाला बघून जॉन, राणा, जोसेफ, सितारा सिंग सगळेच रडत होते. प्रेम नशिबात असायला पण नशीब लागतं. सालं प्रेम म्हटलं तर एखाद्याला बनवतं, म्हटलं तर एखाद्याला पार उद्ध्वस्त करून टाकतं. शेवटी हे प्रेम असतं तरी कसं आणि कशी असते ही प्रेमकथा? एक हिरो असतो, एक हिरोईन असते आणि एक खलनायक असतो. कधी तुम्ही ऐकलं आहे का?
खलनायकाची प्रेमकथा? नाही, कारण प्रेमकथा फक्त हिरोची असते, हिरोईनची असते, त्यातल्या खलनायकाची कधीच नसते. मग का अश्रू आज त्या दोन्ही डोळ्यांऐवजी त्या खलनायकाच्या एकट्या पडलेल्या हृदयातून वाहत होते? का होतं तिच्या ठोकरीत त्याचं तेच रक्तबंबाळ हृदय? त्या खडकाळ दगडी मातीत का ते विचार असं घाबरून गेलं होतं? का प्रेम हरलं आणि लव्ह स्टोरी जिंकली? खलनायक हरला आणि नायक जिंकला. एका खलनायकाचे प्रेम परत अधुरे राहिले. देवाय देवाय, विरजा विरजा, प्रेम प्रेम, सगळंच अधुरं, सगळंच अपूर्ण. ती जात होती त्याच्या तुटलेल्या हृदयावर पाय ठेवीत, तुडवीत त्याच्या त्या रक्तबंबाळ हृदयातून निघालेल्या प्रत्येक आक्रोशाची जराही पर्वा न करता आपल्या करंच्या साथीने त्या अनोळखी झालेल्या देवापासून एक एक क्षण खूप खूप दूर. हतबलपणे बघत होता तो हे सगळं. आपल्या दुर्दैवाला 17 वेळा कोसत होता, रडत होता, मनातल्या मनात भीक मागत होता तिच्याकडे की नको जाऊस राणी, रोख ते पुढे पडणारं पाऊल तुझं. माहीत होतं त्याच्या त्या मूर्ख मनाला की ती थांबणार नाही, परत येणार नाही आता त्याच्याकडे कधीच. तरी पण ते वेंदळं अजूनही पागलसारखं वेडी आशा बाळगून होतं. एकदाच वळ राणी, फक्त एकदाच ग. बघ, ही सगळी पृथ्वी तुझ्यासाठी थांबवून टाकीन मी, परत उलट फिरवीन नियतीचे हे दुष्टचक्र. पण फक्त तू मला सोडून जाऊ नकोस. थांबवते पुढे पडणारं पाऊल तुझं या क्षणी. त्रास होतोय ग विरजा, मला खूप त्रास होतोय, खूप खूप दुखतंय ग पिल्लू. हे इथे, ह्या हृदयात, ह्या इथे खूप खूप दुखतंय. तडफडून मरून जाईल ग हा देव तुझ्या विना. सोड ना त्याचा हात आणि थांब ना माझी ही साथ परत एकदा, फक्त एकदाच. माफ कर ना एकदा, शेवटचं, फक्त शेवटचंच. मग परत कधीच कुठलीच चुकी करणार नाही, पूर्ण आयुष्यात कधीच तुला दुखावणार नाही. खरंच बोलतोय मी राणी, तुझी शपथ, आपल्या प्रेमाची शपथ. बदलेल मी स्वतःला, तुला जसा पाहिजे तसा बनेल मी. मोडेन मी स्वतःला, वाकवेन मी स्वतःला, तुझ्यासाठी पूर्णपणे नष्ट होऊन तुला अगदी जसा पाहिजे तसाच बनेन. हा देवाय कार्तिक ठाकूर, अगदी तसाच. आयुष्यभर गुलामी करेन तुझी मी. माझा हा अहंकार, माझा हा राग, माझा हा व्यर्थ स्वाभिमान तुझ्या चरणाखाली कायमचा ठेवायला तयार आहे मी. माझी ही अहंकारी मान यापुढे तुझ्यासमोर कधीच वर उचलली जाणार नाही जान. लाख चुकीचं असेल भले मी, पण माझं तुझ्यावर असलेलं हे प्रेम मात्र एकदम खरं आहे. माझं हे प्रेम असं पायदळी तुडून नको जाऊस राणी. थांब जान, तिथेच थांब. नको इतकी पुढे जाऊ की परत येणं मुश्किल होऊन जाईल. मागे घेते पाऊल पिल्लू. पण ती थांबली नाही, त्याची जान थांबली नाही, चालतच राहिली. नाही बघितलं तिने एकदाही परत मागे वळून त्याच्या आक्रोशाला, त्याच्या त्या बळबळत्या जखमांतून निघणाऱ्या रक्ताला. कधी काळी तिचं सर्वस्व असलेल्या तिच्या देवला, जिच्या वाऱ्यालाही कोणाचा नुसता स्पर्श झाला तर अंगात नुसता लावा पेटायचा त्याचा. आपल्या त्याच प्रेमाला असं आज आपल्या डोळ्यांसमोरच दुसऱ्या कोणाचा होताना बघणं, कोणा दुसऱ्या परपुरुषाच्या मिठीत त्याच्या स्पर्शात असं विरघळून जाताना आपल्या ह्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणं म्हणजे अक्षरशः जिवंतपणी नरकयातना होत्या देवासाठी. खरंच खूप मोठी शिक्षा दिली होती विरजाने त्याला. शेवटी त्या अहंकारी महापराक्रमी सम्राटावर, त्या जगजेत्यावर नियतीने आपला सूड उगवलाच. क्षणात प्रेमाच्या ह्या दुनियेतला कंगाल भिकारी करून टाकलं होतं त्याला. अखेर सिकंदर हरलाच, पार उद्ध्वस्त झाला कायमचा. हातातील ते मंगळसूत्र हृदयाशी बाळगत देवाय रडत होता. किती हौशीने ते घेतलं होतं त्याने तिच्यासाठीच आजच. ते सुंदरसं नाजूकसं मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधून देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, त्या पवित्र अग्नीच्या साक्षीने त्याला तिच्याशी त्याचा प्रत्येक जन्म बांधून घ्यायचा होता. लग्न करायचं होतं त्याला तिच्याशी. पण आता जणू सुखाच्या रिमझिम पावसात वादळ आलं होतं. एक भयानक चक्रीवादळ आलं आणि क्षणात विरजा देवायचा हा सुखाचा संसार पार उद्ध्वस्त करून गेलं. दुष्ट कुठलं, कळे ना कुठले तुफान आले, लुटून नेले दिव्यांना. अनोळखी लागलो दिसू मी तुझ्याच मग डोळ्यांना. कशी तुझी ही नजर बदलली, तुला कशास विचारू. आता न फिरशील कधीच मागे, तुला कशास पुकारू. तिला त्रास होत नव्हता का, तिचं हृदय रडत नव्हतं का, तिच्या देवापासून दूर जाऊन, तिच्या पहिल्या प्रेमापासून दूर जाऊन. परकोटीचा तिरस्कार आणि अतीव प्रेमाच्या युद्धात ती पण तर जिंकत नव्हती. स्वप्न मोडली, राजवाडा जळाला, राजा हरला, राणी उद्ध्वस्त झाली. प्रेमाच्या इतिहासात परत एक कहाणी कायमसाठीच विरानी झाली.
देव माझा देव बिचारा देव. आपल्या तुटलेल्या प्रेमाच्या अतीव दुःखाने बेभान झालेला तो आपल्या कारकडे वळला. त्याबरोबर जॉन, राणा, जोसेफ सगळे त्या गाडीत शिरले. क्रोधाने त्याने एकेकाची कॉलर पकडून एकेकाला गळा पकडून बाहेर काढला आणि फेकून दिलं त्या रस्त्यावर. आज तो कोणाचाच नव्हता. ती नव्हती त्याची तर तो कोणाचाच नाही. एकच तर चांगली गोष्ट होती त्याच्या त्या काळ्या आयुष्यात. एकच तर चांगुलपणा उरला होता त्याच्यात. तो पण नियतीने आज हिरावून घेतला त्याच्यापासून. नको होता जगाला देवा एक चांगला माणूस म्हणून. नको होती त्याची ती माणुसकी. इफ दे वॉन्ट मॉन्स्टर, इफ द वर्ल्ड वॉन्ट दिस, देन दे डिझर्व दिस. आय एम बॅक, द मॉन्स्टर इज बॅक, द देवाय कार्तिक ठाकूर इज बॅक. कारमध्ये घुसून त्याने 150च्या वर स्पीडने वेगात गाडी दौडवली. निघाला तो परत आपल्या त्याच दुष्ट, अमानुष, निर्दयी, काळ्या गुन्हेगारी आणि सो कॉल्ड सभ्य जगताकडे परत एकदा. बाहेर धुवाधार कोसळणाऱ्या पावसाबरोबर त्याच्या हृदयातील वाहणाऱ्या धारांनीही आज सगळी बंधने झुगारून दिली होती. इथून पुढे वर्तमान काळ. अशीच तर रात्र होती ती, कोसळणारी, सगळं उद्ध्वस्त करणारी. आपल्या स्टडी रूमच्या काचेतून तो बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत होता, एकदम सुन्नपणे. विचारांच्या भोवऱ्यातून बाहेर येत त्याने त्याच्या बेडरूमच्या दिशेने बघितलं. तिथेच तर होती ती आज, त्याच्या इतक्या जवळ असून पण त्याच्यापासून खूप खूप दूर. तो मनातील वादळ शमवण्याची वाट बघू लागला. पण आत्ताशी कुठे तर वादळाला सुरुवात झाली होती. शेवटी न राहून तो एक एक पाऊल टाकत हळूहळू बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. चेहऱ्यावर कठोर भाव पण मनात व्याकुळता. परत तिला एकदा बघण्याची, एकदाच मिठीत घेण्याची. त्याने बेडरूमच्या दारातून हळूच बेडकडे बघितलं. तिच्याकडे एक नजर बघून गुपचूप निघून जाणार होता तो, पण ती जागेवरच नव्हती. तसा त्याचा जीव घाबरला. पायाखालची जमीन निसटली. असं कसं? इथेच तर अंथरुणात झोपवून गेलो होतो तिला मी. गेली कुठे ही आता? घाबरून कासावीस होऊन त्याने इथे तिथे सैरावैरा बघितलं, तर ती त्याला बेडरूमच्या बाल्कनीत उभी असलेली दिसली. बाहेरच्या त्या मुसळधार पावसात ओली चिंब भिजताना पाऊस वेड्यासारखा कोसळणारा तो मंत्रमुग्ध पाऊस. काय ओढ होती त्या पावसाची दोघांनाही माहीत नाही, पण त्यांच्या पहिल्या वहिल्या प्रेमाचा साक्षीदार होता तो, आणि त्यांच्या प्रेमभंगाचाही. आज परत पडत होता तो वेडा, कोसळत होता, बरसत होता. परत कसला संकेत देत होता कोणास ठाऊक. परत त्यांच्या होणाऱ्या मिलनाचा की त्यांच्या अनंत कालच्या विरहाचा. देवायने पाऊल टाकलं रूममध्ये. फिरलं नियतीचं कालचक्र, परत एकदा फिरलं त्यांच्या नकळत. बुद्धी थांबवीत होती त्याला, पण हृदय ते तर कधीच त्याच्या बाजूने नव्हतं, तेव्हाही आणि आत्ताही. पावसात ओलेचिंब भिजलेल्या तिच्याकडे स्वतःच्या मनाविरुद्ध ओढला गेला तो. हळूहळू पावलं टाकीत बाल्कनीत पोहोचला. अशीच तर पावसात नक्षीकांत भिजताना पहिल्यांदा बघितलं होतं त्याने तिला. त्याची प्रिया, त्याची जाण, ती काही वेळापूर्वी. देवाय बेडरूममध्ये सोडून गेल्यापासून तशीच निर्जीवपणे पडून होती त्या अंथरुणात. अगदी गुपचूप डोळे मिटून आपल्या भविष्याचा विचार करणं तर जणू तिनं सोडूनच दिलं होतं. जणू तिला काही भविष्यकाळच उरला नव्हता. पण तेच तर सत्य होतं ना शेवटी. शांत डोळे मिटून ती न येत असलेल्या झोपेला कैवत घेण्याचा कधीपासून प्रयत्न करीत होती, पण मनातील अशांतता त्या झोपेला तिच्या आसपासही भटकू देत नव्हती. डोळे मिटले तर कदाचित हे दुःख स्वप्न काही काळासाठी का होईना नाहीसं होईल, अशी वेडी आशा बाळगत होती ती उराशी. तेवढ्यात तिच्या कानावर टपटप असा आवाज पडला. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण मग जसा जसा आवाज वाढतच गेला तशी तिने नाईलाजाने आपली मान मागे वळवली आणि बाल्कनीत पाहिलं. तो होता, तोच तिचा वेडा प्रियकर. बाल्कनीतून तिला खुणावीत तशी डोळ्यातून एक धार घरंगळत तिच्या त्या निस्तेज गालांवरून खाली गेली. किती वर्षांनी ती त्याला बघत होती. किती तो आवडायचा तिला. किती प्रेम होतं त्याच्यावर तिचं. कधी काळी तासनतास त्याच्याशी वेड्या गप्पा मारत बसायची ती बुद्धू. झोकून द्यायची स्वतःला त्याच्या बाहुपाशात आणि त्याच्या प्रेमात भिजत भिजत ओलीचिंब होत घरी जायची. तिच्या सुखदुःखाचा जोडीदार होता तो. तिच्या मनात उमललेल्या यौवनाच्या पहिल्या फुटलेल्या प्रीतांकुराचा साक्षीदार होता तो, आणि तिच्या अनादी अनंत काळाच्या बर्बादीचाही. पण गेल्या 3-3.5 वर्षात कारागृहाच्या त्या दगडी जाड भिंतीच्या आडून तो कधी तिला परत दिसलाच नाही. नाही बरसला तो परत कधी तिच्यासाठी.
तरसायची ती आपल्या ओळखीच्या चेहऱ्यांना एक नजर बघण्यासाठी, पण ना तिचे घरचे आले ना आला तिचा तो वेडा प्रियकर. सगळ्यांनीच जणू तिला त्यांच्या आयुष्यातून कापून फेकून दिलं. पण आज त्याला परत बहरताना बागडताना तिला परत साथ घालताना बघून नाही राहवलं त्या बावळट मुलीला. शरीरातील प्रत्येक भागात वेदना होत होत्या, प्रचंड दुखत होतं, पण तरीही एक हात त्या पलंगावर टेकवीत, वेदना ओठात दाबत, बाजूच्या काचेच्या टेबलाचा आधार घेत ती हळूहळू उठली आणि भिंतीला पकडून पकडून एक एक पाऊल टाकत मोठ्या कष्टाने, मोठ्या आशेने बाल्कनीच्या दिशेने चालू लागली. देवायच्या त्या विस्तीर्ण बाल्कनीत एका बाजूला त्याने एक छोटीशी बाग फुलवली होती, गुलाबांची. एवढ्या पाषाण हृदयी माणसाला नाजूक मनमोहक गुलाबांची कसली ओढ. चिकल मातीतील ती बाग त्याच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध होती, पण त्याकडे तिचं लक्षच नव्हतं. जगाचा विसर पडलेल्या तिला, मंत्रमुग्ध झालेल्या तिच्या नजरेला तर फक्त रिमझिम बरसणारा पाऊसच दिसत होता. त्याला बघून तिच्या त्या विझलेल्या डोळ्यात एक नवीनच लकाकी आली होती. अगदी बालिशपणे, अगदी सहजपणे तिने स्वतःचा हात पुढे केला. तसा पावसाचा एक टपोरा मोती त्या थरथरत्या ओंजळीत जमा झाला तिच्या. त्या ओलेत्या थेंबाचा स्पर्श होऊन कोण आनंद झाला होता तिला. अंग अंग अगदी बहरून गेलं होतं त्या बावळीचं. चुकलेलं मन परत तरारून गेलं. डोळ्यात आले परत तेच अल्लड भाव आणि निस्तेज, गालावर हलकीशी लाली. ती मनसोक्त भिजत होती आणि देवाय एकटक तिला बघत होता. डोळ्यांची पापणी एकदाही खाली न लावता जणू कोणी लखलखणाऱ्या हिऱ्यांची बरसातच केली असावी तिच्यावर. पांढऱ्या शुभ्र मोत्यांच्या अगणित राशीच तिच्या अंगावरून ओतून टाकल्या असाव्यात. पाण्याचे ते लबाड लटके थेंब तिला भिजवत तिच्या चेहऱ्यावरून, तिच्या त्या किंचित लाल झालेल्या गालांवरून ओघळत तिच्या त्या निमुळत्या मानेवरून खाली घरंगळत जात होते. आणि देवाई स्वतःला हरवून तिला बघत होता. त्याचे श्वास खालीवर होऊ लागले होते. इतके वर्ष निर्जीव मृत असलेले त्याचे ते हृदय परत एकदा धडधडू लागलं होतं. परत एकदा त्याच वाटेवर चालला होता उद्ध्वस्त रांजा. सगळ्यात मोहिनी घालत होतं ते तिच्या चेहऱ्यावरचं ते हलकंसं स्मित. हो, आपली बिरजा, देवायची जान, मंद मंद हसत होती. तिच्या त्या सुकलेल्या निस्तेज मुखावर हलकेसे लाल गुलाब उमटले होते. गुरफुटून गेला होता तिच्या मंद मंद स्मितात तो. किती वर्षांनी तो तिला हसताना बघत होता. स्वतःचा राग, रुसवा, तिरस्कार, तिच्याबद्दलच्या असलेल्या सगळ्या तक्रारी, सगळं विसरून गेला होता तो वेडा. त्या स्मितात फक्त उरली होती तिच्याबद्दलची अनामिक अनावर ओढ. जान. पावसात ओलीचिंब झालेल्या तिला नक्षीकांत भिजताना पाहून त्याचं पाऊल नकळतच एक एक करीत पुढे पडत चाललं होतं. विरजा त्या पावसात सगळी दुःख विसरून गेली होती. सगळ्या चिंता, भीती, राग, चीड, वर्तमानकाळ, भूतकाळ, सगळं काही. आणि फक्त आपल्या त्या खट्याळ प्रियकराच्या सहवासाचा आनंद घेत होती. त्या ठिकाणी तिच्यासाठी फक्त दोघांचंच अस्तित्व होतं, ती आणि तिचा तो रिमझिम बरसणारा प्रियकर. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते होते किंचित आनंदाचे, किंचित सुखाचे. आनंदाने ती हळूहळू स्वतःभोवती मंद मंद गिरक्या घेऊ लागली, झेलू लागली प्रेमाचा वर्षाव आपल्या त्या संपूर्ण मोहरलेल्या शरीरावर. पण अचानक तिचा पायाखालच्या त्या मातीतून निसटला आणि ती वेगाने खाली कोसळू लागली. तशी देवायची किंकाळी आसमंतात गुंजली. जान. आधीच अशक्त, जखमी असलेली ती खाली पडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. वेडापिसा झालेला तो, क्षणभरापूर्वीच तिच्यापासून दूर जाण्याचा निर्धार केलेला तो, वितळला, विरघळला. तिला काही झालं असेल, अजून काही होईल ह्या विचारांनी त्याचं काळीच थर कापलं. घाबरलं ते येडं आणि आपल्या जानकडे तुफान वेगाने नुसतं धावत सुटलं. ती त्या मुसळधार पावसात खाली टेकण्यापूर्वीच त्याने त्या चिखलात स्वतःला लोटून दिलं होतं आणि झेललं तिला आपल्या रुंद छातीवर. घेतलं त्या वेळेला आपल्या बाहुपाशात सुरक्षितपणे सामावून. भीतीने हृदय अजूनही थरथर कापत होतं, पण मन ते मात्र सुखावलं होतं आपल्या हरवलेल्या प्रेमाला परत मिठीत घेऊन. कितीही नाकारलं, कितीही तिरस्कार केला तरी, कितीही दुष्टपणा केला तरी एकदा झालेलं प्रेम थोडीच मिटणार होतं. ते तर तसंच राहणार आहे तिथे युगे न युगे. त्यांच्या प्रेमाची गाथा सांगत देवाय विरजा, एका अपूर्ण प्रेम कहाणीची एक पूर्ण सुरुवात. भीतीने घाबरून ते दोघे अजूनही एकमेकांच्या घट्ट मिठीत होते. अंग अजूनही थरथर थरथर कापत होतं. बराच वेळ झाला तरी तिच्या भोवतीची मिठी जराही सैल झाली नाही. उलट त्याने तिला अजूनच आपल्या हृदयाशी घट्टपणे धरून ठेवलं होतं. धक 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 धक
धगधग, त्या बंद हृदयातला तो आवाज त्या कोसळणाऱ्या पाऊस धारांतही गुंजत होता. तिने घाबरून त्याचं शर्ट मुठीत घट्ट पकडून ठेवलं होतं आणि शिरली त्याच्या बाहुपाशात भीतीने स्वतःला लपवायला. अंग अजूनही थरथर कापत होतं दोघांचं. संपूर्ण शरीरावर क्षणात सरकन काटा गेला होता. हातपाय अक्षरशः थंड पडले होते. काहीतरी गमावता गमावता अगदी थोडक्यात वाचवलं गेलं होतं. तब्येतीने आधीच नाजूक असलेली ती कारागृहातल्या खडतर आयुष्याने गेल्या 3 वर्षात इतकी खंगावून गेली होती की देवाच्या एका पंजात तिची अख्खी कंबर येत होती. हातापायांच्या तर नुसत्या ते तर कधीच काड्या झाल्या होत्या. चेहऱ्यावरचं ते प्रसन्न हसू नष्ट झालं होतं. पण चेहऱ्यावरचा तो खोटा निरागस निष्पापपणा तो मात्र अजूनही कायम होता तिच्या चेहऱ्यावर. नाही म्हणायला उदासीनतेची, कधी न संपणाऱ्या दुःखाची एक केविलवाणी झालर त्याला आता लागली होती. एवढाच काय तो फरक होता तिच्यात. डोळे, आहा, ते हिरवेगार निळेशार सुंदर डोळे. ह्याच डोळ्यात तर हरवून गेला होता तो स्वतःला. कधी काळी बरबाद करून टाकलं होतं त्याने त्याचं आयुष्य ह्याच डोळ्यांच्या मोहापायी. पण त्या डोळ्यातही आता पूर्वीची चमक, तेज नव्हतं. आयुष्याच्या प्रती असलेल्या प्रचंड उदासीनतेने, निराशेने ते डोळे घेरले गेले होते. जणू एखाद्या फाशीच्या कैद्याप्रमाणे तिने आपल्या जगण्याचीच इच्छा सोडून दिली होती आणि येणाऱ्या मरणाची आतुरतेने वाट बघत होती. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.